मित्रांनो तर गाडीच्या क्लच प्लेट गेल्यात फारच अशी रेसफुल. मित्रांनो तर इथं एक ऑटोमोबाईलची शॉप आहे. तर इथं विचारलं गॅरेज आहे का, तर ते म्हणतात तिथं टू व्हीलरचं गॅरेजच नाही आहे कुठं. मित्रांनो तर खोलतोय भाऊ क्लच प्लेट, बघूया आता काय तुम्हाला दाखवतो. जान दो जान, क्या बोले आप? ये नहीं जाएगा लद्दाख, नहीं जाएगा, ये नहीं जाएगा, रोड खराब है इसलिए। और मैंने लेके गया तो फिर तुम राइडर है। राईट. मित्रांनो तर टनेलच्या मध्येच हा पार्ट पडला माझा ह्याचा आपलं मोबाईल होल्डरचा. मोठा ग्रुप भेटलाय. हा आपला छत्रपती संभाजी नगरचे सगळे सर आहेत. तर सर काय म्हणताल मला इथं पाहून? कहाँ से आए हो? मैं पुणे से आया हूँ भाई. बड़ा दम रख के आए इस बाइक में. हाँ. गुड मॉर्निंग मित्रांनो, आपल्या नवीन ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. तर आज सकाळच म्हणजे कालच्या दिवसामुळे आज लय पाय दुखतात. काल जवळपास 16 किलोमीटर एका दिवसात प्रवास आला. 16 किलोमीटर लय 16च म्हणतोय, 26 पण नाही 36 किलोमीटर एका दिवसात प्रवास झाला. 18 किलोमीटर येत ना, 18 36 गेलो पण 18 आलो पण 18. तर पाय बी लय जाम झालेत. तर उठलोय आणि आता निघायचंय. तर निघायला सकाळपासून व्हिडिओ एडिट केले, यूट्यूबचा पण व्हिडिओ टाकला. एक दिवस गॅप पडला व्हिडिओला, कारण माझा टाईमच नव्हता इकडं दर्शनाला जायचं काय करायचं. त्यानंतर बघू शकताय आज सकाळच पाऊस चालू झालाय. व्हायला कसला व्ह्यू झालाय जबराट. तर त्यामुळं सगळी गेली इथली जी बसनी यानी होती, मी एकटाच राहिलोय. तर चला आपण पण निघूया रेनकोट वगैरे घालून आणि जाऊया. बघूया आज मला वाटतंय काल की गाडीच्या क्लच प्लेट वीक झाल्यात, तर क्लच प्लेट इथं चेंज करून घ्यावं. तर कुठं खाली जायला लागतंय का काय ते पाहायला लागेल. जर खाली जायला लागलं तर खाली जाऊन क्लच प्लेट चेंज करता येईल, जे म्हणजे श्रीनगरच्या दिशेने. श्रीनगरला नाही जायला लागेल, श्रीनगरच्या मध्येच कुठं तरी आपल्याला मेकॅनिक भेटून जाईल. चला जाऊया आपण. मित्रांनो जी पायाला जखम झाली ती माझ्या काय इथं, ती आता बरी झाली. पण पावसात परत भिजू नये म्हणून एक बँडेज लावून घेतो, कारण ते पावसात भिजलं की परत चिघळते. बँडेजचं एवढं आहे की इतकं वॉटरप्रूफ आहे की पाणी आतच जाऊन देत नाही. असं आहे. काल मी पाहिलं तर पाणी अजिबात आत गेलं नाही. आंघोळ केली ते आत गेलं नव्हतं पाणी. तर मी आता आंघोळ केल्यावर काढलं होतं काल. तर चला बँडेज लावतो म्हणजे हिवायचं नाही, पाणी लागायचं नाही त्याला. चलो जाऊया आता. बॅग बी गावायल्यात आणि निघायचे. मित्रांनो तर फायनली निघतोय. ह्या टेंटमध्ये एक दिवस राहिलो होतो. आणि वातावरण बघा काय यार, काय क्लायमेट दिसतंय भारी जबराट, एक नंबर झालंय सगळं. डोंगर बिंगर. आणि इकडं बघा हा वयचा दिसतोय का, ते ट्रक जातात. तो पास क्रॉस करून आपल्याला जम्मू काश्मीरमधनं लेह लद्दाखमध्ये जायचे. ही पास क्रॉस करायलाच जीवा यायचंय. लय जबराटचं घाट आहे या. तर चला बघूया अगोदर गाडीची कंडिशन कशी आहे, मग त्याच्यावर डिसाईड करू की जायचं. इथनं तसं कारगिलला गेलं ना, हा पास क्रॉस केलं गाडीनी, तर कारगिलला गेल्यावर कारगिलला आपल्याला ऑटोमॅटिक गॅराज भेटून जाईल. चला तर बघूया कसं होतंय. मित्रांनो तर जायच्या अगोदर लंगरमध्ये नाश्ता करून चाललोय. तर पाहू शकताय पुरी आणि बटाट्याची भाजी आणि सँडविच आहे. तर खातो आणि निघतो. मित्रांनो तर ती पाटी दिसती ना, ती मेन एंट्रन्स आहे. आणि इथं ही होते बॅग वगैरे चेक होतात आणि बॅग चेक करून आत सोडतात. आता समजा माझी बॅग आतच आहे आणि मी बाहेर आलो चुकून, तर मला जर परत आत जायचं असेल तर मला त्या लाईनशिवाय जाताच येणार नाही. असं डायरेक्ट नाही घुसू शकत मी. असे हे अशा प्रकारचं आहे इथं नियम. पाहू शकता हे. चलो आपली गाडी खाली आहे का व्यवस्थित पाहायला लागेल, भिजलं सामान. मित्रांनो तर गाडीपाशी पोचलोय. ती पाहू शकताय. तर आपली गाडी तिथं जेकीची गाडी, ही आपली गाडी. तर हाय व्यवस्थित सामान बिमान सगळं. ह्याच्यात पाणी घुसलं काय, फोन ठेवायचे ह्याच्यात. दुसरंच घ्यायला लागेल. तर चला आता काय करतोय, ही बॅग वगैरे सगळं ह्याच्यावर जागतो, रेनकोटची पॅन्ट काढतो आणि निघतो. तुम्हाला पाहिजे टाइम लॅप्समध्ये दाखवू का, पहा मग.
झालं टायमिंगला आलो मी, नाही तर ही गाडी लावली असती तर माझी गाडी निघलीच नसती. तर चला निघूया मित्रांनो. तर इथं आलंय पार्किंगला. तर 40 रुपये अगोदर घेतले होते आणि मला एकच दिवस झाला, एक दिवस वरती जायला नाही का, आता तो 80 रुपये मागतोय. एक दिन का दे दो आप, एक दिन का. हाँ, एक दिन का 40 दे रहा हूँ मैं. वही मैं बोल रहा हूँ ना, 12 तारीख का दिया है, 13 का अभी बाकी है. हाँ, तर तुम्ही पण आला इथं तर त्याची चुत्या बनवायची कामं काय त्याला जरा मी त्याला लय उलटा पलटा बोलून मग तरी ऐकत नव्हतं. कॅमेरा ऑन केला, त्याला म्हणलं कसं येते सांग, तर म्हणतं 1 दिवसाचं दे. म्हणजे ते काय म्हणत होतं माहिती का, ॲक्च्युअलमध्ये तुला 3 दिवस झाले गाडीला. 12 तारखेला आली होती, 13ला उभी होती, 14ला पण उभी होती. अरे म्हणलं मला 48 तास पण नाही झाले, म्हणलं मला 36 तासच झाले तिथं गाडी लावलेली. 36 नाही 40 तासच झालेत गाडी लावलेली. 2 दिवसानंतर मग की तू पैसे, तर म्हणलं असं नसतं, डेट वाईजच असतं, असं असतं, तसं असतं. पण त्या मी कॅमेरा ऑन केला आणि त्याला म्हणलं कितना देने का भाई पैसा, आणि मेरे को बताओ कैसा हुआ, तो म्हणतो 1 ही दिन का बाकी है आपका दे दो. अशी लबाड माणसं आहेत जरा. चला तर निघतोय आता फायनली. तर इथंच यात्रा पास बनत होता, तर चला आता काय म्हणू मी, मला आता सुद्धा नाही. क्लच प्लेट गेल्याच गाडीच्या, कारण ह्या अशा आता गाडी इतक्या 2 दिवस गार होती तरी चढायला इथं मार खाती. जोजीला पास तर कधी चढायचं. चला आजच्या दिवस पण इथंच थांबतो, क्लच प्लेट बिस्प्लेट बदलून घेतो. चला मित्रांनो, तर गाडीच्या क्लच प्लेट गेल्यात फारच. अशी रेस फुल दळली तेव्हा गाडी कुठं तरी चालती, नाही तर गाडी चालनाच. आता बघूया, इथं भेटलं तर ठीक आहे, नाही तर कंगनापर्यंत तरी जाते का नाही काय माहीत गाडी. कंगना 60 किलोमीटर आहे, पण डाऊनच आहे जास्त करून, खाली उतरायचं जास्त आहे. थोडेफार आहेत असे चढ, म्हणजे डाऊन असे आहेत, नाही तर 90% तर डाऊनच आहे. तर बघूया, कंगनात जाऊन बदली करू आपण. ओके, इथं वरती जायचे का, इथनं खाली जायचे. इथनं जुजीला पासकडे जातो. हे काय हा रोड आहे ना, इथनं आपल्याला लद्दाखकडे जायचे वरती, इथनं वरती लद्दाखकडे जायचे. आता आपण खाली जाऊन पहिलं गाडीचं काम करून येऊ. चलो मित्रांनो, वातावरण कसलं झालंय, गाडी बघा अशी काय ती पाची दळसोड भेटली गाडी. क्लच प्लेटच गेली, पारच संपली असेल आता. ते बघूया आता, कारण काय आहे, आपण माझीच मला नाही पळवली कधी माहिती का. एका दिवसात 500 किलोमीटर आलो होतो ह्याच्यावरून, जोधपूर ना, कुठलं गाव होतं राजस्थानमधलं, नाही राजस्थानमधलं मी अमृतसरला लय पळवली होती एका दिवसात गाडी. 2 दिवस लई रनिंग केली. त्या जे बॉक्सरवाले आले होते ना, सिटी 100वाले बाबा, ते 200, 180, 190, टोटल 18 दिवस लागले होते म्हणले त्यांना. म्हणजे 15 दिवस काश्मीरपर्यंत यायला आणि तिथनं जम्मूपर्यंत, आणि तिथनं जम्मूमध्ये 3 दिवस आराम केला होता त्यांनी एका ठिकाणी. अशा प्रकारे त्यांनी 18 दिवस लागले होते. चला आपण लय गाडीत ताण दिला, तेव्हा आपल्याला लगेच गेलं. चलो, पाहू शकताय पावसात पण ड्युटी करायला लागते आर्मीवाल्यांना. रेनकोट वगैरे घालून उभं राहिलं पावसातच. मला पण थांबून पॅन्ट घालावं पाहिजे रेनकोटची, नाही तर भिजायचं बिन कामाचा. तुम्हाला दाखवतो अजून एक आर्मीवाले. होय, ती डोंगराव काय आहेत अजून, इथं काय आहेत बघा. यांनी कसलं त्यांचं वेगळंच आहे रेनकोट. अशी गुंडाळेत आणि थांबलेत. थंडी वारं काय नाही, सोपं नाही तसं आर्मीचं पण लाईफ. दिवस एकाच जागेवर उभं राहायचं, काही नसलं होत तरी उभं राहायचं, आपलं ड्युटी करायची. बसलं तर इथं वराटले त्यांचे साहेब, तिथं जायचं. तिकडं बघा, वरती एक आहे, खाली एक आहे, अजून त्याच्या वरती एक आहे. मित्रांनो, तर इथनं आता 45 किलोमीटर खाली डाऊन चाललं. हे पाहू शकताय सोनमार्ग. इथं पण लय जबराट बर्फ असतोय. तुम्हाला कालच म्हणलं मी, 2 दिवस झालं सांगतोय. बघा ते पत्र्याची शेड वरती केलेली तिरकी, त्यासाठी बर्फासाठीच असते जास्त करून. हॉर्न कशा शिट्टी मारतात त्यामुळे माणूस दुचकून मागं पाहते. तर चला, बघा कसला जबराट व्ह्यू आहे, वातावरण आहे. नदी बघा कसलं खा पाणी वाहत आहे. नदी बिदी गेली उडत, पहिली गाडीचे क्लच प्लेट टाकून आणल्या पाहिजे. चला, तर
इथं पाहू शकता आर्मी डिफेन्स एरिया आहे. कसले जबराट सगळे नुसते ट्रकची ट्रकच लागलेत, लाईनच लागली ट्रकची अख्खी. इतके ट्रक आहे तिथं. आणि पूर्ण इकडं लय संरक्षण आहे ह्या भागात. म्हणजे यात्रेमुळं तर जास्तच आहे, असं पण जास्त असतं इकडं. मिलिटरीचे जास्त कॅम्प बिम्प आहेत, कारण बॉर्डर लगत आहे ना त्यामुळं. ओके, पाकिस्तानची घुसपेटी काय तिकडून. ओके, सोनमार्ग, झाडं बिडं कसली जबराट दिसतात. वेलकम टू जम्मू अँड काश्मीर. ओके मित्रांनो, तर इथं एक ऑटोमोबाईलची शॉप आहे. तर इथं विचारलं गॅरेज आहे का, तर ते म्हणतात तिथं टू व्हीलरचं गॅरेजच नाही आहे कुठं. तर म्हणतात तिथनं अजून 45 किलोमीटर जायचं आहे. आता मी ऑलरेडी इथनं 15 किलोमीटर आलं आहे, अजून 45 किलोमीटर जायचे. तर बघूया, जाऊया. 45 ते 45 गाडी नीट केल्याशिवाय पुढे जाणारच नाही आहे. असा प्रकारे गाडीच्या क्लच प्लेट गेल्यात. आता काय करायचं, माझा आता प्लॅन होता कारगिलला जाऊन बदलायची, पण गाडीची कंडिशनच नाही आहे का कारगिलपर्यंत जायची. जोजीला पासच चढायची नाही, जोजीला पासलाच फेल होईल गाडी. त्यामुळं भाई इधर दुसरा कोई नाही ना, दुकान नाही मैकेनिक. कंगन बीच में कौन से गाव में. मित्रांनो, उतरायला लागल्यावर कळतंय की किती चढून गेलतो. सगळा डाऊन आहे, सगळा डाऊन आहे, इतका डाऊन आहे. म्हणून तर फायनली आपल्या ट्रिपमध्ये आज 3000 किलोमीटर कंप्लीट झाले. 3000 किलोमीटर लय असतात 3000 किलोमीटरला का. मित्रांनो, हाच तो फेमस सोनमार्गचा टुरिस्ट स्पॉट आहे. तिथं लोक येतात खास फोटो वगैरे काढण्यासाठी. तुम्ही पाहू शकताय, हे आहे सोनमार्गचा टुरिस्ट स्पॉट. याला ग्रास बँक म्हणतात सोनमार्गची. तर गार्डन टाईप आहे मोठं, आणि इथंच व्हिडिओ वगैरे काढले दिसतात तुम्हाला इथलीच जास्त करून. मोस्टली टुरिस्ट थांबतात इथं. पुढलं एंट्रन्स असतं, त्या दगडावर उभं राहून काढतं एक सीन घेतात. ओके, चला आपण जाऊया. आपण बघूया, येताना थांबूया. क्लच प्लेट बदलून आलं ना, मग इथं येऊन बसतो, जरा व्हिडिओच इथं एडिट करतो. ओके मित्रांनो, तर वेलकम टू सोनमार्ग टनेल. तर ही टनेल आहे जवळपास 6 किलोमीटरची, 6.5 का 4.5 किलोमीटरची. बघूया आता एक्झॅक्ट आपण किती. 838 किलोमीटर झालं आहे दुसऱ्याने. ओके, बाहेर निघताना दाखवतो. लाईट बीट प्रॉपर लावली आहे सगळं. चला डायरेक्ट बाहेर गेल्यावर. ओके, बरोबर 6.5 किलोमीटरची टनेल होती. टनेलच्या बाहेर आलं की इथं लोक फोटो काढायला थांबले. तिथं जरा टॉयलेट बिलेट बनवलेले, तर बरेच लोक. मित्रांनो, तर एक तालुका कांगणा म्हणून आहे, तिथं आलं आहे आता गाडीचं करायला. टायमिंग चेंजचं आणि क्लच प्लेटचं काम करायला नाही असं मला वाटतंय. तर बघूया कसं होतंय. लईच बीड भाडवाला जागा वाटतंय. आहे का नाही इथं ते गॅरेज भाऊ. एक मी वाटत सोडून आलो, म्हणलं कांगणामध्ये जाऊन टायमिंग चेंजचं पण मटेरियल टाकून घ्यावं सगळं खोललं. तर टायमिंग चेंज पण आवाज मारते असं वाटतंय मला. नाही तर मी तिथं क्लच प्लेट वगैरे माझ्याकडे होती, तिथंच बदलली असती. कुठे भाऊ, आहे का नाही इथं. मित्रांनो, तर एका ठिकाणी आलोय ह्याच्यात गॅरेजमध्ये. तर बघूया, आपल्याकडं तर दोन्ही पार्ट आहे, फक्त बदलून घ्यायचे. ओके, लय खाली जाण्यात बी अर्थ नाही. पुढं आहे का नाही. इधर शोरूम है क्या भाई? शोरूम से नगर में इधर नहीं है क्या किधर? हाँ? इधर नहीं है किधर क्या? खींचो इसको, थोड़ा करो पीछे. थोड़ा आगे करूँ क्या? हाँ. एक बार चला के देखो ना यार, क्या प्रॉब्लम है. क्या शिकवणार आपसे? एक बार राउंड मार के देखो. कौन सा? थोड़ा इस टाइप का. लगाओ, तुमको कैसे लगाना है भाई. वाया कौन सा? मित्रांनो, तर क्लच प्लेट बदली करून घेतो. तर ते क्लच प्लेट काढतो पहिली. क्लच प्लेट आहे बॅगमध्ये. बस तुम्हाला काढल्यावर दाखवतो आता. मित्रांनो, तर खोलतोय भाऊ क्लच प्लेट. बघूया आता काय, तुम्हाला दाखवतो नंतर. लय मोठा व्हिडिओ होतो, नाही तर सगळं दाखवत बसलं. चलो. तर माझ्या मित्रांनो, आपण करत आहे बारामती ते लेह लडाख ट्रिप. त्यातील दिवस 14 आहे. तर 14व्या दिवशी
काल म्हणजे 12व्या दिवशीच मला कळलं होतं की आपल्या गाडीची क्लच प्लेट फेल झाली. 13व्या दिवशी तर गाडी कम्प्लीट म्हणजे बालटालला उभीच होती. हे का हॉर्न वाजवतं येडं, तर कम्प्लीट बालटालला उभीच होती, त्यामुळं काही नाही. आणि आज सकाळ उठल्यानंतर मला वाटलं काय झालं होईल व्यवस्थित, तरी चढाण लय मार खायला लागली. मग मी जवळपास जे बालटाल आहे तिथनं 55 ते 60 किलोमीटर खाली आलोय क्लच प्लेट चेंज करायसाठी. ह्यो भाऊ मॅकॅनिक आहे भाई. क्लच प्लेट बदलने के बाद चली जाएगी ना लद्दाख? हाँ, और कितनी बार जाएगी क्लच प्लेट? तर मित्रांनो, ही पहिल्यांदा गेली क्लच प्लेट, तर अजून पण जाईल असं मला वाटतं वरती गेल्यावर लद्दाखमध्ये, कारण डोंगरच एवढं आहे. आता काल मी किती चढत गेलो ही मला आता उतारताना कळतंय. म्हणजे न्यूटन डाऊन मध्येच गाडी गेली असा ढाळ होता सगळा, इतका चढत गेलो होतो मी. तर चला, क्लच प्लेट बदलतोय तुमचा भाऊ. फॉलो नक्की करा आणि शेअर करा. असं मित्रांनो, ते ह्या क्लच प्लेट आणि प्रेशर प्लेट मी घरच घेऊन आलो होतो. तर बाकीचं ते जुने क्लच प्लेट आणि प्रेशर प्लेट तर चांगली होती, आता तर बदलली होती. त्याला 15 दिवस भी झाला नाही क्लच प्लेटला आणि प्रेशर प्लेट. भाई गई है क्या? देख के हाँ दिखाओ पर एक मेरे पास दिखाओ, एक क्लच प्लेट और एक प्रेशर प्लेट दिखाओ, मैं भी बताता हूँ कैसे पहचानने का. एक घिस गया ना. हे ह्याच्यावर थोडं हे असतंय खरबुडेपणा ते गेलंय आणि ही पण गेली क्लच प्लेट. अजून जर थोड्या वेळ चालवल्या असते तर ह्याचा खकानाच झाला असता, गाडी जागेवरच उभी राहिली असती. बघा मित्रांनो, 3000 किलोमीटर मध्ये क्लच प्लेट उडाली. कारण इथनं वरती जातानीच कळतंय, आपल्याला कळत नाही की एवढा चढ आहे, पण खाली येताना लगेच कळतं की चढ आहे, कारण सगळा हीच आहे. मी आज सगळा न्यूटन डाऊनच आलो, काल किती चढत गेलो असेल मी, काय सांगायचं नको. मित्रांनो, तर झाले क्लच प्लेट चेंज केली. आता ती एक टायमिंग चेंजचं व्हील आहे, ती एक बदलायचे. बघूया, भाऊ म्हणतोय देतो बदलून लगेच. तर चला, आणि हे जुन्या क्लच प्लेट आणि प्रेशर प्लेट पण घेऊन जातो मी. यातले क्लच प्लेट नाही उपयोगी आली तर प्रेशर प्लेट येईल उपयोगी. प्रेशर प्लेट 100% गेलेली नाहीये. जर जागेवर बसली आणि कुठं काही पार्ट नाही भेटलं तर आपण त्या प्रेशर प्लेट यूज करू शकतो, कारण प्रेशर प्लेट एकच आणली होती मी, क्लच प्लेट 2 आणल्या होत्या. ही काही बघा कसला कचरा आलाय खाली, सगळी क्लच प्लेट गळाली होती. तर काय केलं ते म्हणला वयच ओततो, कारण ऑइल बदली केलेलं लई दिवस नाही झालं, लई टाइम पण नाही झाला. आपण अमृतसरमध्येच केलं होतं, जास्त किलोमीटर पण नाही झालं ऑइल बदली केलेलं. तर आपल्याकडं काय ऑलरेडी एक ही आहे डब्बा, तर तो डब्बा टाकतो आणि जेवढं कमी पडेल ते जुन्यातलं टाकतो थोडं, मग लेवल करून टाकू. एक मिनिट मित्रांनो, तर ऑइल पंपाचं व्हील गेलंय का म्हणून त्याला विचारलं तर तो म्हणला चालू आहे. तर ऑइल काढल्यावर ऑइल वरती येतंय. बंद करो बरं बाई. मला वाटतं होतं की ऑइल पंपाचं व्हील गेलं असेल, त्यामुळं हे काय आलंय कॅमेरा, त्यामुळं गाडी जरा टायमिंग चेंजचा आवाज येत असेल, पण तो म्हणतोय काय गरज नाही टाकायची. क्या डालना पडेगा भाई? नहीं ठीक है वो टाइमिंग चेंज ठीक है ना? हाँ, एक चक्कर आवाज कर रहा है ना, स्मूथ आवाज. हाँ, एक चक्कर मार के देखो तुम. मित्रांनो, तर गाडीचे क्लच प्लेट टाकल्यात, कसं चालतंय बघून आलो एकच मिनिटात. भावाला पैसे द्यायचे राहिलं, पैसे पण द्यायचे, आणि क्लच प्लेटचं झालं का व्यवस्थित बघून घेऊ दे. बाय. बैठ गया. आजच्या गावात काय होतंय, लयच पिकअप आला गाडीला. बघा आता क्लच प्लेट प्रेशर प्लेट सगळं टाकल्यामुळे पिकअप बघा गाडी कसला आला. हर हर महादेव मित्रांनो, तर आत्ता आहे मी कंगन
जम्मू काश्मीर मधील एका गावात. तर आपल्या गाडीच्या क्लच प्लेट गेल्या होत्या. क्लच प्लेट टाकायसाठी इथं आलो होतो. इथं या भाऊचं दुकान आहे, हे बाई का दुकान आहे. तर इथं क्लच प्लेट टाकल्या तर गाडी तो मैकेनिक है भाऊ त्याने टाकल्या. तर भाई क्या बोलोगे? भाई मेरे पास आया था काम करने के लिए, कुछ टाइम पहले पहुंचा है यहाँ पे। ये कुछ टीवीएस बाइक इसके पास है, ये पैशन है, पैशन पैशन प्रो बाइक है। यहाँ तो ऐसी बाइकें तो नहीं आती है, लेकिन पहला बंदा है जिसको मैंने देखा ये वाली बाइक लेके यहाँ आया हुआ है। इसके लिए स्ट्रगल करना पड़ता है, आसानी से तो ये बाइक आ जाती नहीं है। जोजिला पास पहला बंदा है जो बाइक वहाँ लेके जा रहा है, अच्छा लगा ये देख के। तर मित्रांनो याला भेटून पण चांगलं वाटलं. चांगले माणसं इस बेचारी की यहाँ पे क्लच प्लेट ख़राब हो गई थी, जिस वजह से हमने इसको ये रिपेयर करके दी, नया क्लच प्लेट डाला। तो अभी कल ये बाइक इसकी फिट हो गई है, बस अच्छा लगा इसको देख के। अरे लोग खाली देखते हैं यार, फॉलो नहीं करते. फॉलो करने के लिए बोलो ना यार. भाई मेरे इसको फॉलो करो, जो भी इसको अभी तक फॉलो कर रहा है, शेयर करो इसके पेज को ताकि हर कोई इसको फॉलो करे। इससे हर किसी को पैशन मिलता है काम करने का। ये भी बेचारा बहुत मेहनत करता है, कश्मीर तो आया है इस वाली बाइक पे ताकि आप लोगों को एंटरटेन कर पाए, आप लोगों को अच्छा लगे, आप लोगों को कश्मीर दिखाए जो यहाँ नहीं आता है उसको दिखाने के लिए। बस इसके पेज को फॉलो करो, शेअर करो, सबस्क्राईब करो. मित्रांनो तर आपल्या गाडीचं काम झालेलं आहे ओके. आणि तुम्हाला व्ह्यू दाखवतो इथला कसला आहे. थँक्यू. चला मित्रांनो, तुम्हाला व्हिडिओ आवडला तर फॉलो नक्की करा. तुमच्या भावाची क्लच प्लेट गेली होती जम्मू काश्मीरमध्ये, फॉलो करा. किंवा मेकॅनिक आहे तर आता गाडीची क्लच प्लेट बदलली. क्लच प्लेटचा पिकअप कितना आलाय बघू. 5 है, ट्यूबलेस है म्हणून चाललाय. कितने करोगे अभी? 35 लगेगा, 40 लगेगा. 40 करो. वैसे तो उसमें 30 ही रखनी चाहिए, पर अभी क्या है लोग निकलता है और निकलता ना तेजी से. आगे वाले में भी चेक करो कितना किया. 40. पेट्रोल पंप कितना दूर है आगे? 2-3 किलोमीटर दूर है क्या? उसके आगे है क्या पर ऊपर नहीं क्या? थैंक यू. ओके 2 किलोमीटर दूर नंतर पेट्रोल पंप आहे. पेट्रोल फुल करून घेऊ आता. म्हणजे लोक कमेंट करते, अरे एकाने कमेंट केली भाऊ 1000 रुपयाच्या पेट्रोलमध्ये काय म्हणला 150 किलोमीटर गाडी जाते. 150 नाही 1500 किलोमीटर गाडी जाते म्हणला 1000 रुपयाच्या पेट्रोलमध्ये. भाऊ कधी गाडी बसला का नाही काय माहिती मला. 1000 रुपयाच्या पेट्रोलमध्ये 1500 किलोमीटर गणित येतं का नाही भाऊला. फुल दो. मित्रांनो तर 101.2 रुपये पेट्रोल आहे इथं. नीचे से ज़्यादा इधर ना. जी जी. ऑलरेडी त्यात बरंच पेट्रोल आहे. आता अभी राउंड फिगर करो कितना कम है, देखो राउंड फिगर में 452. ठीक है ऑनलाइन कर देता हूँ मैं. तर पैसे दिले त्याला 452 रुपयाचं बसलं. म्हणजे अजून बसलं असतं 20-30 रुपयाचं. काही बघा हिमालयन गाडी घेऊनच सगळी आतापर्यंत मला लय जण भेटली जे लडाखला जाणारी होती. त्यांच्याकडे सगळ्यांकडं हिमालयन असलंच आहे. इकडं हे बघा बुलेट. म्हणजे अशी गाडी मला एक पण नाही दिसली आत्तापर्यंत. मी मगाशी खाली येताना मला लय गाड्या गेल्या. माझा कॅमेरा चार्ज नव्हता त्यावेळेस. ग्रुप गेले. पंजाबचा एक ग्रुप गेला, चंदीगडचा एक ग्रुप गेला. 2 ग्रुप दिसले मला, पण सगळ्या बुलेट होत्या असे. मित्रांनो तर इथं जेवायलाच म्हणतोय. टाइमपास काय ते खायला थांबलो होतो. शेंगदाणे वगैरे असे खाल्लं. तर भाऊ आपल्याला आला त्याने नंबर पाहिला. म्हणला किधर से आयो. म्हणला नाही मला म्हणला महाराष्ट्र से काय. म्हणलं हा कुठं जायचं आहे म्हणला. म्हणलं लडाखला. तर भाऊ म्हणला हे गाडी जाऊ शकत नाही. क्या बोले आप? ये नहीं जाएगा लद्दाख, नहीं जाएगा. ये नहीं जाएगा, रोड खराब है इसलिए. और मैंने लेके गया तो फिर तुम राइडर है. राइडर है. ये दूसरी बार आई है गाड़ी लद्दाख. ये गाड़ी दूसरी बार आई है. भाई आप क्या बोलोगे लद्दाख जाने के बारे में? हो जाएगा. हो जाएगा. हाँ हो जाएगा ना. हो जाएगा.
मुश्किल से हो जाएगा मुश्किल से हो जाएगा भाई बोल रहे. तर चला मित्रांनो बघा याला गाडी इथल्या लोकललाच कॉन्फिडन्स नाही आहे. इथनं लद्दाख नाही मोस्टली 60 किलोमीटर जोजीला पास आहे तर यांना कॉन्फिडन्स नाही आहे माझ्यावर की जाईल का नाही. मी इतक्या लांब आलोय कॉन्फिडन्स घेऊन ही गाडी 100% जाणार आहे. चला निघतो आता मी. आपसे मिलके बढ़िया लगा यार. आपका नाम क्या है? हाँ रईस रईस रईस. हाँ. आपके नाम में ही रईस ही है यार. चलो मित्रांनो तर हे सगळे चढ आहेत. तुम्हाला दिसतात का नाही काय माहिती. चढताना दिसत नाही पण उतारताना लगेच दिसतात. हे चढ आहेत सगळे. ही बारकं वाटत होतं पण उतारताना एक थोडं सुद्धा गाडीला कष्ट नाही द्यायला लागलं. ऑटोमॅटिक उतरायला लागले. बघा ही आर्मीचा कसला बंकर आहे मित्रांनो. तर पाहू शकताय कसला जबराट व्ह्यू आहे. टनेलच्या समोर लई जण इथं फोटो काढायसाठी थांबतात. इथंच वॉशरूम आहे. वॉशरूमला जाऊन आलो आणि चलो निघूया आपण. परवा दिवशी जाताना पाहिलं इथं सगळ्याच गाड्या स्ट्रगल करतात. म्हणजे ह्या आपल्या 4 व्हीलर नाही आहे पण बस वगैरे ह्या सगळ्या स्ट्रगल करतात. अजून एक आल्टो बंदच पडली होती. इतका स्टीप स्लोप आहे मित्रांनो. तर टनेलच्या मध्येच हा पार्ट पडला माझा ह्याचा आपलं मोबाईल होल्डरचा. त्यासाठी गाडी थांबवून परत आणायला जायला लावलं. बरं झालं लाईट येत त्यामुळे लगेच गावला नाही तर अवघड झालं असतं. तसं टनेलमध्ये थांबायला मनाई आहे कारण हिमालयन गाड्यांचा ग्रुप कुठला आहे. पासिंग कुठली नंबर प्लेटच दिसत नाही. यांनी बहुतेक श्रीनगरमधनं घेतल्या होत्या असतील गाड्या कारण सगळ्याच हिमालयन दिसतात. असेच गाड्या लिहिलं तकला जास्त चालतात. तुमचा भाऊ युनिक आहे भाऊ युनिक आहे. बघा हे पण लय असं सरळ दिसत असेल तुम्हाला. स्टीप चढ आहे मित्रांनो. तो व्ह्यू बघा कसला खतरनाक आहे. वाव यार नाथ व्ह्यू मित्रांनो. तर परत पोचलोय सोनमार्गला ह्याच्यापाशी ते पार्कपाशी. तर गाडीवरती पार्किंगला लावूया आणि मग परत जाऊया. आज रील काढूया. मागच्या वेळेस काढलेली व्यवस्थित नाही आली. एक तरी बेस्ट आली पाहिजे. बेस्ट किधर? अरे इधर ही लगाई थी मैंने 2 दिन पहले. हाँ ऐसे रोड पे थोड़ी लगाएंगे यार. अभी आप 2 घंटा रुको इधर 3 घंटा कोई इशू नहीं. चलो आ जाओ. घोड़ी से जाना है साइड से. मित्रांनो तर काय वेदर आहे भाऊ. एक नंबर. काय दिसतंय एक नंबर. इथंच बसून राहावं वाटतंय. कोणतंही सोबत पाहिजे रे असल्या लोकेशनला कारण फोटो काढायला पाहिजे. इथं फोटो काढाय बी लोक आहेत ते पैसे मागतात काय म्हणजे जे टुरिस्टपेक्षा जास्त तर फोटोग्राफरच आहे तिथं. बघा कसा व्ह्यू आहे. तुम्ही जर काश्मीरला आला तर तुम्हाला नाही असे काश्मीरी लोक इमोशनल करा एक नंबर येतं म्हणतात. आपके लिए आया ऐसा किया वैसा किया म्हणतात आणि इमोशनल करतात लोकांकडून. शॉल वाल है हमारे पास सर. शॉल है पर आए भाई मैं अभी घर नहीं जा रहा यार. मैं लद्दाख जाने वाला हूँ अभी तो इसलिए. लद्दाख में लगेगा सर. लद्दाख में बहुत ठंड है. आप अपने लिए ले लो. एक दाना ले लो. हम कारीगर लोग हैं बनाने वाला रहेगा तो भी यार नहीं चाहिए यार नहीं चाहिए. हर हर महादेव मित्रांनो. आपण करत आहे बारामती ते लेह लद्दाख ट्रिप. त्यातील दिवस आहे आज 14व्या. तर 14व्या दिवशी आपण काल बाबा अमरनाथचे दर्शन करून आपण आज ना गाडी खराब झाली होती म्हणून क्लच प्लेट टाकायला खाली गेलो होतो कंगन या गावात. तर तिथनं वरती आल्यावर सोनमार्ग येथे मला ही इतका मोठा ग्रुप भेटलाय. हा आपला छत्रपती संभाजी नगरचे सगळे सर आहेत. तर सर काय म्हणताल मला इथं पाहून. तर मित्रांनो ह्यांना सगळ्यांना भेटून खूप भारी वाटलं. तर आपल्या इथले खूप जण आलेत आणि लकीली आमची भेट झाली. तसे काय असं भेटल असं पण नव्हतं. इथं मी चाललो होतो आणि तिथं 2 जण मराठीत बोलत होते. मी विचारलं कुठले म्हणजे संभाजीनगरचे म्हणले. मी म्हणजे तसं नाही विचारलं म्हणलं कुठून लय फेमस आहे आता सगळं.
जय महाराष्ट्र. चला मित्रांनो, तुम्हाला व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर आणि फॉलो करा. मित्रांनो काय व्ह्यू येतोय वरती एक नंबर व्ह्यू येतोय. पण तिकडं आर्मीवाल्यांनी मी निघालो होतो पण तिकडचं म्हणजे आता टायमिंग झाला 5च्या अगोदर गेलं तर तिकडे एंट्री 5 नंतर नाही एंट्री. तर आपण निघूया आता तिथनं. आपल्याला राहायची सोय पाहिजे. आजच्या राहायची सोयची काहीच इंतजाम नाही आहे. ओके चला मित्रांनो, तर मी आता सोनमार्गमध्ये आहे. तर तुम्ही आता रील पाहिली असेल माझी ती काश्मीरची. तर ती खूप लोक लाईक करतात. तर रील कुणी काढली तर आपला भाऊ आहे माही, हा काश्मीरमधनं आहे. तर भाऊनी रील काढली. तर कुणी जर काश्मीरला आलं तर ह्या भाऊकडून काढा. तर तुम्ही माझं नाव घेऊन जर सांगितलं तर तो कमी पैसे घ्या, बजेटमध्ये बनायगा. तसे प्रोफेशनल व्हिडिओ बजेटमध्ये बनवणार. तसे एका व्हिडिओचे 500 घेतात. तो एकदम तुम्हाला कमीत मिनिमम रेटमध्ये काढून देणार. म्हणजे तुम्ही बाकीच्यांपेक्षा एकदम कमीत काढून देणार भाऊ. फक्त हा नंबर बताओ भाई तुम्हाला. 6006120155 ये नंबर है भाई. इस पर कांटेक्ट करके कॉल करके बता सकते हो. सोनमर्ग गुलमर्ग कश्मीर में, ऑल इंडिया कश्मीर में आप कहीं पे भी आ सकते हो और मुझे कॉल करोगे मैं पहुंच जाऊंगा. आपकी वीडियोग्राफी प्रोफेशनल शूट होगी. इस बाइक के साथ हुई आज डील हमारी. ये खुश हैं, आप देख ही सकते हैं उनके चेहरे से और बहुत मज़ा आ रहा है. मित्रांनो, जर तुम्हाला पर्सनल फोटोग्राफर पाहिजे असेल काश्मीरसाठी तर हा भाऊ तुमच्या गाडीबरोबर फिरून तुमचे अख्खे व्हिडिओ शूट फोटोशूट पण करू शकतोय. त्याचं काही पॅकेज असेल ते अगोदर ठरवून घ्या तुम्ही. बाकी काही नाही. चला बोला हर हर महादेव. हा भाऊ भेटलाय. भाई क्या बोल रहे थे? भाई आला आणि म्हणला कुठं किधर जाणे काय क्या कहने का है. मैं म्हणलं लद्दाख. तो बोलते पहुंचेगा. क्या बोल रहे थे भाई? आप पहुंचोगे लद्दाख? आपको लगता है कॉन्फिडेंस है क्या ये गाड़ी? ऐसे ये पहुंच जाएगा. अभी आप कहाँ जाओगे? पहले बालताल. हाँ अभी इधर रुकूंगा मैं. किधर तो इतल्या. हाँ कहाँ रुकोगे? सोनमर्ग में. हाँ सोनमार्ग में रुकोगे नहीं तो आगे. नहीं, सोनमर्ग नाइट स्टे करो. उससे आगे जगह नहीं है. कैंपिंग है आपके साथ? हाँ कैंपिंग है ना. हाँ वहाँ आगे कैंपिंग की जगह है ना. फ्री में कैंप है क्या? फ्री. और दिसते बघू आपण काय नक्की. भाई ये क्या है? हाँ क्या चीज़ है ये? फिश पकौड़े, आलू हैं, चिप्स, मटर. तो सब एक ही तेल में तला रहेगा ना. फिश भी उसी तेल में तला रहेगा, आलू भी. नहीं यार फिर तो नहीं चलेगा. तो मित्रांनो पाहू शकता भजी, बटाटे की भजी, फ्रेंच फ्राइज की भजी, थी तिखट भजी. इसको क्या बोलते हैं भाई? मटर. हाँ मटर भजी. तिकडं मासे ही केल्यात. आणि ये क्या है भाई? हाँ किस चीज़ का है? बीफ का है. अरे अरे देवा देवा देवा. रामकृष्ण हरी काय पाहिलं. अरे 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 चुकीच्या ठिकाणी आलो मी. चला. हाँ. कहाँ से आए हो? मैं पुणे से आया हूँ भाई. बड़ा दम रख के आए इस बाइक को. हाँ और कुछ नहीं, कैंपिंग करने की इधर. ये सेफ है क्या लोकेशन? वो आगे दिख रहा है वो. सेफ है पर लोग यहाँ पर दिन को लगाते हैं. उसे लोकल को पूछ लो वैसे यहाँ पे. ओके वो तो बाइकर लगा रहे हैं शायद 2-3 लोग. वगैरह हैं इतने बड़े. तो जाके देख लेता हूँ एक बार. नहीं होगा तो लगाओगे साइड में जाने का रास्ता. हाँ. क्या नाम है आपका यूट्यूब चैनल है? हाँ MH बैकपैकर. MH बैकपैकर. MH बैकपैकर. ओके ठीक है. मित्रांनो, तर हे भाऊ आपल्या इथलेच आहे. तर हे म्हणतोय खाली नका लावू टेंट, खाली चिखल जास्त आहे आणि पाणी पण वाढू शकते. आणि इथं लावायला इथं पण लई चिखल आहे. मेन तर चार्जिंगचा विषय होतोय. मला काय मी कुठं बी टेंट लावतोय, फक्त मला एक चार्जिंग सॉकेट पाहिजे. 17 तारीख का बहुत बारिश है. ओके ही बात बहुत ज़्यादा. ओके चलो. तो फिर रिस्क नहीं लेने चाहिए. अपना अपन 200-300 रुपये टेंट को दे के अपना आराम से सो लेत. मित्रांनो, तर पाऊस नसताना आला तर 100% मी त्या लोकेशनला टेंट लावलं असतं. पण काय मेन म्हणजे मला पॉवर बँक वगैरे चार्ज करून घ्यायचे. पुढं लद्दाखमध्ये नाही भेटलं तर तिथं तर कॅम्पिंगच काय नाही आपण शक्यतो मोस्टली. तर त्यासाठी चला आपलं टेंट घेऊ आपला कालच्या 200 रुपयाचा. आणि जेवण लंगरमध्येच होते. म्हणजे मित्रांनो, तर आजच्या राहायची सोय कुठं झाली तर इथं लंगर आहे सोनप्रयागला. इथं आपली गाडी लावली तिथं पाहू शकताय. आणि मित्रांनो, तर जिथं थांबलोय इथं तुम्ही पाहिलं ह्या लंगरमध्ये थांबलोय आज. इथनं जोजीला पास वय तिथे. तर इथंच आरती चालू झाली. इथं आरती
मित्रांनो, तर हे सगळे जे हे बसायसाठी सोफ्या साईड टाईप होते ते सगळे इकडे घेतले पाठीमागे आणि आता गाद्या टाकतात. मित्रांनो, तो भंडाऱ्यातच थांबल्यामुळं जेवण वगैरे इथंच होतं. पण लई आता मी ऑब्झर्व केलं इथंच बसलो आहे मी आज, इथंच थांबलो आहे. त्यामुळं एक भंडारा आहे. म्हणजे इथं जवळपास टुरिस्ट नाही आहेत, पण पोलीसवाले, आर्मीवाले किंवा टॅक्सीवाले, टुरिस्टच म्हणतो, यात्रेकर नाही आहेत. म्हणजे जे अमरनाथ यात्रा काय नाहीत ते पुढंच आहे. इथं ही बेसिकली हेलिकॉप्टर कॅम्प असतो ना, तिथं लागलेला भंडारा आहे. पण हेलिकॉप्टर ह्यावेळेस चालूच नाही झालं, तरी इथं नाही जवळपास 500पेक्षा जास्त लोकांनी जेवण केलं असेल आत्ता. कारण इथं जे पार्किंगमध्ये असणारे ड्रायव्हर आहेत किंवा आर्मीचे ऑफिसर आहेत, अजून कोण माझ्यासारखी हुकल्या चुकलेली आल्यात राहिला तशांसाठी जेवण आहे. पण 500पेक्षा जास्त मोस्टली हे जास्त आहेत आपले ट्रक ड्रायव्हर, आणि ते जास्त आहेत. ट्रकच म्हणतो आपले हे बस ड्रायव्हर आणि टॅक्सी ड्रायव्हर्स जास्त आहेत. तर चला, तुम्हाला व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. मी जरा विचारात आहे. ओके.